गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. तर चला मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, काल रात्री आपण जर US मार्केट पाहिलं तर US मार्केटमध्ये पुन्हा एकदा फॉल आलेला आहे, जो एक्सपेक्टेडच होता. फार नाही, परंतु नॉर्मल फॉल आहे. त्याच्यामागचं कारण साधं सरळ आहे, ते म्हणजे काल त्यांच्याकडे फायनान्शियल इयरचा लास्ट डे होता, त्यामुळे प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता न्यू इयरमध्ये नवीन इयरचं रिझोल्युशन झाल्यानंतर जेव्हा ते लोक पुन्हा आता कामावरती येतील, जे मोठमोठे फंड मॅनेजर्स वगैरे आहेत, तर मग त्यानंतर ते काय डिसिजन घेतात ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. जर आपण आपलं मार्केट जर काल पाहिलं तर आपलं मार्केट काल थोडंसं इंटरेस्टिंग होतं. मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स कमी आहेत, त्यामुळे आपल्याला व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळते आहे. परंतु दरवेळी काय होत होतं गेले एक 5-6 दिवस की मार्केट वर गेलं की तिथनं सेलिंग प्रेशर येत होतं. परंतु काल उलटं झालं. काल मार्केटनं सपोर्ट झोन ॲक्च्युअल ब्रेक केला होता आणि सपोर्ट झोन ब्रेक केल्यानंतर जे काही स्टॉप लॉसेस आहेत तर ते ट्रिगर झाल्यानंतर मार्केट पुन्हा वरच्या साईडला गेलं, म्हणजेच मार्केटमध्ये बाईंग प्रेशर खालच्या बाजूने आलेलं आहे. ही एक आपण गुड न्यूज म्हणू शकतो. तर मग त्याला फॉलोअप आज मिळतो का ते पाहणं जास्त गरजेचं आहे की मार्केट पुन्हा तिथेच राहतं. कारण जर मार्केटमध्ये जर आता त्याला फॉलोअप मिळाला आणि हळूहळू जर बाईंग व्हायला लागलं तर आपण म्हणू शकतो की बजेट रॅली मार्केटमध्ये तयार होईल. बजेट रॅलीमध्ये जनरली कुठले स्टॉक्स पार्टिसिपेट करतात तर ते असतात मोस्टली गव्हर्नमेंट स्टॉक्स, PSU कंपनीज, आणि त्यानंतर जे काही कॅपिटल गुड्स स्टॉक्स आहेत लाईक ABB लिमिटेड, त्यानंतर LNT असेल, आणि जे काही मोठमोठे हेवीवेट स्टॉक आहेत ते लाईक रिलायन्स वगैरे वगैरे. परंतु आता कालचा सिनेरिओ जर आपण पाहिला तर सायक्लिकल चेंज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. ते म्हणजेच जे IT आतापर्यंत मार्केटला डिफेन्स करत होतं तर ते IT ड्रॅग व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या ऐवजी काल जर आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये खूप जास्त बाईंग आपल्याला पाहायला मिळालं, की जे आतापर्यंत कंपनीज पडत होते तर त्यांच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळालं आहे. याचा अर्थ बजेट रॅली येण्याची शक्यता आहे जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये. आणि त्यानंतर मग सेकंड वीकसाठी ट्रिगर ऑलरेडी आहेच, ते म्हणजे जे काही आपले रिझल्ट्स येत आहेत कंपन्यांचे ते. आणि ते रिझल्ट संपत आले की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते त्यांचा कारभार हाती घेतील आणि त्यानंतर साहजिकच आहे की पहिले एक 2-4 दिवसातच ते खूप मोठमोठे डिसिजन्स घेतील. त्याचा इम्पॅक्ट पूर्ण जगावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि 1 फेब्रुवारीला आहे बजेट. म्हणजे सगळे जे काही ट्रिगर्स आहेत तर ते इनलाईन आहेत एकाच महिन्यामध्ये, जानेवारीमध्ये. त्यामुळे आपल्याला याचा फार मोठा इम्पॅक्ट आपल्याला मार्केटवरती नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे मार्केटमध्ये एक बजेट रॅली येऊ शकते आणि जर त्यानंतर मार्केटला कन्सॉलिडेट व्हायचं असेल किंवा खाली यायचं असेल तर त्यासाठी ग्लोबल सिनेरिओ खराब होणं गरजेचं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर काय होतंय ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण सध्या गव्हर्नमेंट तिथे आता काय म्हणू शकतो की नाहीच आहे, जवळजवळ एक 10-15-20 दिवस अजून ती सिच्युएशन कायम राहील. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, विच इज ओके. म्हणजेच ऑलमोस्ट फ्लॅट मार्केट ओपन होतं आहे. तर मग आता पाहावं लागेल की नक्की आज दिवसभरामध्ये काय घडते. जर आज काल जी कॅन्डल बनलेली आहे त्याला जर फॉलोअप आला तर आपण म्हणू शकतो की हायर साईडला मार्केट पुन्हा एकदा ब्रेक करण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप वेळा मार्केटनं 23,800वरनं रिबाउन्स घेतलेला आहे. तर मग याचा अर्थ काय की बऱ्याचदा तिथे जाऊन बायर्स ट्राय करतायत ती लेवल ब्रेक करण्याचं, परंतु होत नाही आहे. मग याला आपण कन्व्हिन्सिंगली कसं घेऊ शकतो की त्या लेवलला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातो, याचा अर्थ आज ना उद्या ती लेवल ब्रेक होऊ शकते. कारण डाऊनसाईडला जसा ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जात होता तर काल ती डाऊनसाईड ब्रेक झाली सुद्धा, परंतु तिथे फॉलोअप आला नाही आणि क्लोजिंग तर बिलकुल झालं नाही. मार्केट फ्लॅट क्लोज झालं. ऑलमोस्ट जर तुम्ही डेली कॅन्डल पाहिली तर ती तुम्हाला ग्रीन दिसेल ॲक्च्युली, कारण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये एक व्होलॅटिलिटी होती. हा डिसेंबरचा महिना पूर्ण झालेला आहे आणि आता जानेवारीमध्ये जे FIs आहेत तर त्यांचं नवीन फायनान्शियल इयर सुरू होतं. त्यामुळे ते आता सेलिंग करतायत की
काही बाईंग घेऊन येत आहेत हे पाहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे इथनं पुढं येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला FISDIचा डेटा हा फार क्लोजली मॉनिटर करावा लागेल. तर बाय द वे कालचा जो FISDIचा डेटा आहे तोही ऑलमोस्ट सेमच आहे. तो म्हणजेच काल FISनं 4,500 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट DISनं 4,500 कोटींचं बाईंग देखील आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच काय की इथे बुल्स आणि बियर्समध्ये एक टग ऑफ वॉर आपल्याला पाहायला मिळतं, मोठी फाईट पाहायला मिळते. त्यामुळे आता कोण जिंकतंय ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि ज्या बाजूला मार्केट ब्रेक करून सस्टेन करेल आणि क्लोज करेल त्या बाजूला तुम्ही ऑप्शन्समध्ये म्हणा, फ्युचर्समध्ये म्हणा किंवा इक्विटीमध्ये म्हणा, तुम्ही तुमची पोझिशन बनवू शकता की जेणेकरून तुम्हाला एक अपसाईड असेल किंवा डाऊनसाईड असेल त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे जोपर्यंत मार्केट या चॉपी झोनमध्ये तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची पोझिशन बनवू नका, कारण मार्केट तुमच्या अगेन्स्टसुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे थोडी काळजी घेऊन ट्रेड करा. आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर नेहमीच चांगली अपॉर्च्युनिटी असते. जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा तेव्हा आपल्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी ही नक्कीच मिळत असते. आणि सध्या मार्केट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजला रिस्पेक्ट करते. तर ह्या लेवलच्या जेव्हा जेव्हा जवळ मार्केट येईल तेव्हा तेव्हा तुम्ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट तुकड्या तुकड्यामध्ये करू शकता. परंतु जर मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मार्केटला अजून फॉल व्हावं लागेल, परंतु तशी शक्यता परवडण्यासारखी नाही. परंतु पाहूयात की येणाऱ्या काही दिवसामध्ये काय घडते. जे ट्रिगर्स आहेत ते काय करतायत त्याच्यावरती फार सारे डिपेंड आहे. आणि मोस्टली म्हणजे जे काही कंपन्यांचे रिझल्ट्स येत आहेत तर क्वार्टरली रिझल्ट फार महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण यावेळेस क्वार्टरली रिझल्टकडनं फार काही अपेक्षा नाही. म्हणजेच काय, ज्या कंपन्या आउट परफॉर्म करतील तर त्या स्टॉक्समध्ये तुम्ही प्रचंड चांगल्यापैकी बाईंग पाहू शकता. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल. जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.